संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याची आज पुन्हा एसआयटी कोठडी घेतली। जो सुदर्शन घुले न्यायालयीन कोठडीत होता तो पुन्हा एकदा पीसी मध्ये आला, म्हणजे अर्थात पोलीस कोठडीत आला। आणि हे जे पोलीस आहेत ते अर्थात एसआयटी आहे। तर एसआयटीनं पुन्हा एकदा सुदर्शन घुले यांची कस्टडी घेतल्याच्या नंतर आता सुदर्शन घुलेच्या नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा तपास एसआयटीला करायचा आहे याच्याबद्दल एसआयटीनं माननीय कोर्टामध्ये लिखित रिमांड रिपोर्टमध्ये त्यांची मागणी केलेली आहे। पण तुम्हाला वाटतं का की फक्त एवढाच एक विषय असू शकतो की सुदर्शन घुलेचं मोबाईलचं लॉक उघडत नाहीये आणि ते लॉक त्याला विचारण्यासाठी एसआयटीनं 10 दिवसाची पोलीस कोठडी मागितली आणि 5 दिवसाची ती मंजूर झाली। वास्तविक पाहता कदाचित याच्यापेक्षा काही वेगळे पुरावे एसआयटीच्या हाती लागलेले असावेत आणि ते पुरावे कोणत्या गोष्टीसाठी किंवा अजून कोणाला आरोपी करणार आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी आता एसआयटीनं सुदर्शन घुले यांची पुन्हा एकदा कस्टडी घेतलेली आहे। सुदर्शन घुले हा याच्यातला मुख्य आरोपी जरी असला तरी सगळ्यात महत्त्वाचं या टोळीचा प्रमुख कोण आहे, कदाचित सुदर्शन घुलेची हीच 5 दिवसाची कोठडी ठरवणार आहे। कारण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचंच फोनवरती बोलणं झालेलं होतं आणि त्याच्यामुळं सुदर्शन घुले हाच एक असा व्यक्ती आहे की याच्यातलं बोलणं नेमकं काय झालं होतं हा सांगू शकतो। आता ज्यावेळेस मोक्का लागला त्यावेळेस वाल्मिक कराडला याच्यातला टोळी प्रमुख करण्यात आलेलं नव्हतं। आत्ता जो मोक्का लागलेला होता तर त्याच्यामध्ये टोळी प्रमुख हा सुदर्शन घुले आहे। त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की एसआयटीचा रोख हा नेमका फक्त मोबाईलचं लॉक उघडत नाही याचा नाहीये, तर ही जी टोळी आहे या टोळीचा प्रमुख कोण आहे हे शोधण्याचा देखील आहे आणि आणखी एक आरोपी याच्यामध्ये वाढणार आहे। याच गोष्टींचा तपास घेण्यासाठी ही कोठडी आहे। नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे आणि ह्या कोठडीत पुढे काय तपास घेतला जाणार आहे याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स। संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण याचा नेमका नीटनेटका तपास लागत नव्हता। आपल्याला सगळ्याला माहित आहे की सुरेश धस हे नेहमी म्हणायचे की मेन आका हा वेगळा आहे। ज्यावेळेस वाल्मिक कराड हा सीआयडी पुढे सरेंडर झाला त्यानंतर सुरेश धसांनी सांगितलं की मेन आका हा वाल्मिक कराड आहे। आता वाल्मिक कराड मेन आका जरी असला तरी तो कागदोपत्री मेन आका ठरलाय का हे आपल्याला महत्वाचं आहे। कारण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ज्यावेळेस मोक्का लागलेला होता त्यावेळेस वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नव्हता। अर्थात काय, सुरुवातीला मोक्का जो लागला तो सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीवर लागला। अर्थात सुदर्शन घुले हा या टोळीचा प्रमुख। आता सुदर्शन घुले जर टोळीचा प्रमुख म्हटलं तर याचं बेनिफिट पुढे जाऊन वाल्मिक कराडला होणार आहे, कारण वाल्मिक कराड हा टोळी प्रमुख नाही। नंतर वाल्मिक कराडला या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये घेण्यात आलं, अर्थात संतोष देशमुखांच्या खुनामध्ये आरोपी झाल्याच्या नंतर वाल्मिक कराड सुद्धा टोळीतला सदस्य झाला। त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की सुदर्शन घुलेची जी आत्ताची एसआयटीची कोठडी आहे, जी पुन्हा एकदा 5 दिवसाचं रिमांड सुदर्शन घुलेला मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त सुदर्शन घुलेच्या मोबाईलचं लॉक एसआयटीला उघडायचं नाहीये, तर ऍक्च्युली ह्या टोळीचा प्रमुख हा आका आहे, वाल्मिक कराड आहे हे सिद्ध करायचं आहे। आणि याच्यानंतर दुसरं एक आहे की याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी आरोपी होणार आहे। या 5 दिवसाच्या तपासानंतर आपल्याला माहिती आहे की याच्यातला राजेश पाटील नावाचा जो PSI होता, कदाचित या 5 दिवसामध्ये राजेश पाटील आपल्याला या संतोष देशमुखांच्या खून प्रकरणातला आरोपी झालेला दिसेल। आता हे कशाच्या दाव्यावरती आपण बोलतो आहोत, 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की गेल्या 15 दिवसांपूर्वी आपल्याला 2 CCTV फुटेज पाहायला मिळाले होते। एक पहिलं होतं
तर 29 नोव्हेंबरचं, जे अत्यंत महत्वाचं होतं. 29 नोव्हेंबरला ज्या वेळेस वाल्मिक कराड याच्याकडून संतोष देशमुखांना दमदाटी झाली, त्याच्यानंतर जो मस्साजोगचा जो काही प्रकार झाला होता, त्याच्यामध्ये जे काही झालं होतं, तर त्याच्यानंतर वाल्मिक कराड बरोबर हे सगळे आरोपी, म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुदर्शन घुले, प्रतीक घुले, त्याच्यानंतर जयराम चाटे असेल, महेंद्र केदार, सुधीर सांगळे, हे सगळे आरोपी आणि त्यांच्या बरोबर एक PSI अर्थात राजेश पाटील, हे सगळेजण एकत्र दिसले. त्यानंतर दुसरे एक सीसीटीव्ही फुटेज, जे संतोष देशमुखांची हत्या झाली 9 डिसेंबरला, त्याच्या आदल्या दिवशीचं म्हणजे 8 डिसेंबरचं केज मधल्या एका हॉटेलचं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोण दिसतं, तर परत सुदर्शन घुले आणि राजेश पाटील. अर्थात काय की ह्या दोन वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस खात्यातला एक कॉमन माणूस आहे, त्याचं नाव राजेश पाटील. हत्या करण्याच्या आदल्या दिवशी या गुन्ह्यातला मुख्य आरोपी एका PSI ला भेटतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हत्या होती. अर्थात त्याच्यामध्ये काही चर्चा झाली असेल का, किंवा चर्चा झाली होती का, हेच आता SIT ला शोधायचं आहे. म्हणजेच काय, तर सुदर्शन घुलेचा जो तपास आता ह्या 5 दिवसामध्ये होणार आहे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी ठरणार आहेत. एक तर ह्या टोळीचा प्रमुख वाल्मिक कराड आहे. दुसरी गोष्ट, या गुन्ह्यामध्ये राजेश पाटील याचा देखील सहभाग आहे. ह्या दोन गोष्टींचा तपास निष्पन्न होऊन येणाऱ्या काळामध्ये राजेश पाटील हा देखील याच्यात आरोपी होईल. त्यानंतर ह्या टोळीचा प्रमुख म्होरक्या म्हणजे थोडक्यात टोळी प्रमुख हा वाल्मिक कराड असेल, ह्या सुदर्शन घुलेच्या तपासातून पुढे येईल. आता हे कशावरून येईल, हे काय अंदाजे बोलण्याची गोष्ट आहे का? शेवटी एक साधी आणि सिंपल गोष्ट आहे की ज्या दिवशी संतोष देशमुखांचं अपहरण झालं, तो दिवस होता 9 डिसेंबरचा. संतोष देशमुखांचा खून झाला, तोही दिवस 9 डिसेंबरचाच. म्हणजे त्यांचं अपहरण झाल्याच्या नंतर सुदर्शन घुले हा दोन व्यक्तींशी फोनवर बोललेला आहे आणि त्याचा टाइम ऑफ पिरियड सुद्धा खूप मोठा आहे. संतोष देशमुखांचं अपहरण झाल्याच्या नंतर सुदर्शन घुले हा वाल्मिक कराड याच्याशी 10 मिनिट बोललेला आहे. अपहरण झाल्याच्या नंतर खून करायच्या अगोदर. आता सगळ्यात महत्वाचा विषय हे आहे की या 10 मिनिटांमध्ये नेमकं बोलणं काय झालं. तुम्ही साधं सिंपल आपण व्हिज्युअलाइज जर केलं, डोळ्यासमोर चित्र जर उभा केलं, तर एक साधी गोष्ट आपल्याला समजून येईल की सुदर्शन घुले त्याच्याबरोबर संतोष देशमुख आहेत आणि संतोष देशमुख असताना सुदर्शन घुले ज्यावेळेस वाल्मिक कराडला फोन करतो, त्यावेळेस अर्थातच त्या काही गावगप्पा नसणार आहेत. तो सुदर्शन घुले संतोष देशमुखांचं काय करायचं, कशा पद्धतीनं त्यांना मारझोड करायची आणि पुढचं नियोजन काय करायचं, याच्यावरतीच बोलला असणार. आणि हेच कन्व्हर्सेशन नेमकं काय होतं, याचा तपास आता सुदर्शन घुलेच्या या कोठडीत घ्यायचा आहे. अर्थात काय, तर त्या 10 मिनिटांमध्ये जे काही बोलणं झालं, त्या बोलण्यावरून या टोळीचा प्रमुख वाल्मिक कराड आहे आणि त्याच्यानंतर विष्णू चाटे आहे, हे आपल्याला समोर आलेलं दिसेल. आणि त्याच्याचमुळं आत्ताची सुदर्शन घुलेची कोठडी ही फक्त मोबाईलचं लॉक उघडण्यासाठी नाही, तर ह्या टोळीचा प्रमुख वाल्मिक कराड आहे. संतोष देशमुखांचा खून हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झाला आणि याच्यामध्ये PSI राजेश पाटील यांचा सहभाग होता, हे सांगणारी आणि याची उकल करणारी ही SIT कोठडी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला देखील मी जे आता विश्लेषण केलं याच्याशी तुम्ही सहमत आहात का? सुदर्शन घुलेच्या जबाबातून येणाऱ्या काळात आपण जो आता दावा केला तशाच प्रकारचा तपास होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि ज्या पद्धतीनं SIT नं पुन्हा एकदा सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी घेऊन तपासाची सूत्र फिरवलेली आहेत, त्याच्यानंतर जे सुदर्शन घुलेच्या एका मोबाईल मधला जो डेटा रिकव्हर झालेला आहे, त्याच्यातून ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, आता सुदर्शन घुलेला ते सांगावं लागेल की जो तो बोललेला आहे आणि त्यांनी यापूर्वी पोलिसांना वेगळी माहिती दिलेली आहे त्याबद्दल. तुम्हाला देखील ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि SITच्या तपासाबद्दल काय वाटतं हे जरूर तुम्ही कमेंट करून कळवा. पुन्हा एकदा विनंती, तुम्ही जर आमचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.